विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात सध्या स्मार्ट मीटरच्या विरोधात ठिकठिकाणी संतापाची लाट बघायला मिळते। याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून स्मार्ट मीटर विरोधात एक अतिशय अनोखं आणि आक्रमक आंदोलन समोर आलंय। जामोद येथील नागरिकांनी थेट आपल्या घरांमधील स्मार्ट विद्युत मीटर स्वतःच काढून ते महावितरणाच्या कार्यालयामध्ये नेऊन जमा केलंय। शासनाला आणि महावितरण प्रशासनाला यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून जुनं मीटर परत न बसवल्यास सर्वच नागरिक आपल्या घरातील मीटर काढून कार्यालयात आणून देतील असा इशारा देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील महावितरण कार्यालयात नागरिकांनी एकत्र येत स्मार्ट मीटर विरोधात रणशिंग फुंकलं। कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा ग्राहकांची संमती न घेता महावितरणने घरोघरी स्मार्ट मीटर बसवले। याचाच निषेध म्हणून नागरिकांनी चक्क स्वतःच्या हाताने हे स्मार्ट मीटर काढलं आणि ते थेट महावितरणच्या टेबलवर नेऊन ठेवलं। या अनोख्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली। नागरिकांनी यावेळी शाखा अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं। जामोद येथील आम्ही सर्व नागरिकांनी एमएससीबी महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज एमएससीबी ऑफिसला जमा केले आहेत। हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत। यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही, पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत। आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, जे तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे देऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या। तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व मीटर सर्व लोक अशाच प्रकारे तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत।